नमस्कार। फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात पडणार पाऊस, कोल्हापूरसह या जिल्ह्यात अलर्ट। पश्चिम बंगालच्या उपसागरात सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती अजूनही कायम आहे, तर पश्चिम बंगालच्या खाडीत तामिळनाडू पुदुचेरीजवळ फेंगल चक्रीवादळाचं सावट आहे। हे चक्रीवादळ येत्या 24 तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। हवामान विभागाने दक्षिण भारतात वादळी वारे, गारा आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया। बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ तयार झाले आहे। या चक्रीवादळाचा प्रभाव तामिळनाडू सहित देशातील अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळतो। या चक्रीवादळाला फेंगल असे नाव देण्यात आले आहे। या फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावर सुद्धा पाहायला मिळू शकतो असा अंदाज आहे। राज्यातील बहुतांशी भागात उद्या ढगाळ हवामान होऊ शकते। एवढेच नाही तर 6 डिसेंबरला मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। राज्यात 3 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव परिसरात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। ऐन थंडीत पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। मोहर गळून पडण्याचं टेन्शन आहे। दुसरीकडे उत्तरेकडून गार वारे वाहत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात कोल्ड वेव्ह अलर्ट देण्यात आला आहे। राज्यात कडाक्याची थंडी पडली असून अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा घसरला आहे। मुंबईत 16.5 अंश सेल्सिअस तापमानात नोंदवले असून पुण्यात तापमानाचा पारा 9.5 आहे। उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीमुळे मुंबईत गारठा वाढला आहे। शुक्रवारी सांताक्रूजमध्ये 16.5 अंश तर कुलाबा येथे 21 अंश तापमानाची नोंद झाली आहे। यंदाच्या मोसमातील हे सर्वात कमी तापमान आहे। राज्यात निफाडमध्ये पारा 6 अंशापर्यंत घसरला आहे। या परिसरात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे। दरम्यान राज्यात काही दिवस अजून थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पुण्यात थंडीची तीव्रता अधिक वाढल्यानं पुणेकर चांगलेच कुडकुडलेत। शिवाजीनगरचे किमान तापमान हे 10 अंशाच्या खाली घसरले, त्यामुळे पुणेकरांनी उबदार कपड्यांना पसंती दिली आहे।